नागपुरातील दंगल घडलेल्या ठिकाणी आता पोलिसांकडून आढावा घेतला जातोय। खुद्द पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल हे आता परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। नागपुरातील जनजीवन आता पूर्वपदावर येतंय, मात्र पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ज्या भागात दंगल घडली होती त्या संपूर्ण भागाचा आढावा आता पोलीस आयुक्तांकडून आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतला जातो। महाल भाग असेल, चिटणीस पार्क असेल, शिवाई चौक असेल, या सगळ्या परिसरामध्ये पोलीस जात आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत। दंगल घडलेल्या ठिकाणी पोलिसांकडून आढावा घेतला जातोय। नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल हे स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शिवजयंतीच्या दिवशी नागपूरमध्ये संध्याकाळी 2 गट आमने सामने आले होते आणि हिंसाचार घडला होता। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी पराग डोबळे आपल्यासोबत आहेत। पराग, खुद्द पोलीस आयुक्तांकडून आढावा घेतला तो, अधिक काय माहिती? नक्कीच पोलीस आयुक्त आहे ज्या ठिकाणी खरं तर दंग्याची सुरुवात झाली होती का ठिणगी पेटली होती त्या ठिकाणी पोलीस आयुक्त स्वतः आले आहे। आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहू शकतो ते पाहणी करत आहे या भागामध्ये कशा पद्धतीने त्यांचा तपास चालू आहे। यामुळे पोलिसांचं सुद्धा मनोबल वाढवलं पाहिजे, कारण 2 दिवसापासून कर्फ्यू सुरू आहे। सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जे आहे पोलीस आयुक्त या ठिकाणी जे दाखल झालेले आहे आणि ते सध्या पाहणी करते आहे। आपल्याला पाहायला मिळते आहे की ते अधिकाऱ्यांशी बोलते आहे, कर्मचाऱ्यांशी बोलते आहे, जाणून घेण्याचा ते सगळा प्रयत्न करते आहे की कशा पद्धतीने ते आहे सुरक्षा व्यवस्था आहे किंवा काय पण पराग, आता नागपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे का, शांतता आहे का? परिस्थिती सध्या नियंत्रणातच आहे। त्या अनुषंगाने पोलीस जे आयुक्त आहे ते एक प्रकारचा आढावा घेण्यासाठी आले होते। खरं तर ते पोलीस आयुक्तांमध्ये थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलले आणि त्यानंतर हे आढावा घेण्यासाठी लगेच इथं निघून आलेले आहे। तपास जो सुरू आहे त्याबद्दल सध्या त्यांनी सांगितलेलं आहे की सगळेच कंगोरे आम्ही तपासतोय। एक नाव सध्या समोर येते आहे, त्या संदर्भात सुद्धा जे आहे ते तपासलं जात आहे अशी माहिती जी आहे सध्या समोर येत आहे। पराग, जनजीवन पूर्वपदावर आलेलं आहे? जनजीवन अजून पूर्वपदावर आलं असं म्हणता येणार आहे, कारण की संचारबंदी असल्यामुळे पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ लागणार आहे। कारण की जोपर्यंत संचारबंदी होणार नाही लोकांना घराबाहेर जाण्याची मुभा मिळणार नाही। आता फक्त ठराविक लोकांना जे आहे ते पाठवलं जात आहे आणि त्यांच्यासाठी सध्या फक्त ही जागा जी आहे ह्या संचारबंदीत फिरण्यासाठी मुभा असणार आहे। पराग, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याकडून आता या भागात दंगल घडली होती तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला जातो।